अमेरिकेने 2 महिन्यांपूर्वी व्हेनेझुएलामध्ये घुसून त्याच्या राष्ट्रपतींना उचलून नेलं. इराणवर एअर स्ट्राईक करून सर्वोच्च नेत्यालाच मारलं. 2011 मध्ये नेटो देशांच्या हल्ल्यात लिबियाचा हुकुमशाह मोहम्मद गद्दाफीलाही असंच मारलं गेलं आणि अमेरिकेने गेल्या 5 दशकात कित्येकदा शत्रू राष्ट्राच्या प्रमुखालाच मारायचं किंवा पदावरून काढायचं हे करून दाखवलं. जगात अमेरिकेचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे रशिया. मॉस्कोला भिडण्यासाठी नेटो सारखी संघटना आणि अमेरिका आहे. त्यातच अमेरिकेची मोठी लष्करी आघाडी आहे. जगातल्या कित्येक नेत्यांना मारलं जातंय. तसं आपल्या देशात कधी घडलं तर काय करायचं यावर रशियाने 45 वर्षांपूर्वीच एक पर्याय शोधून ठेवलाय, ज्याचं नाव ऐकून अमेरिकेलाही धडकी भरते आणि त्याचं नाव आहे डेड हँड सिस्टम, ज्याने अमेरिकेला रशियाच्या नादाला लागण्यापासून रोखून ठेवलंय. ही एक अशी यंत्रणा आहे ज्याला कोणतीही कमांड देण्याची गरज नाही, पण अणुबॉम्बचे रेडिएशन्स आणि हादरे जाणवले तरी आपोआप अणुबॉम्ब लॉन्च होतात आणि शत्रू राष्ट्रांवर जाऊन पडतात. व्लादिमीर पुतीन जे गेल्या 3 वर्षांपासून युद्ध लढतायत आणि अमेरिकाच काय पण सगळा युरोपही त्यांच्या विरोधात असूनही रशियाचं कुणीच काही करू शकलेलं नाही. त्यामागे हेच कारण सांगितलं जातं. अमेरिका आणि अख्ख्या युरोपला गेल्या 45 वर्षांपासून रशियाची ज्यामुळे भीती वाटते ते डेड हँड यंत्रणा नेमकी काय आहे त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आदेश जारी केला आणि त्यानुसार 2 अणुबॉम्ब असलेल्या पाणबुडी रशियाजवळ समुद्रात तैनात केल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांचं हे त्या दाव्याला उत्तर होतं ज्यात सांगितलं होतं की रशियाची अणुबॉम्ब स्वयंकार्यान्वित प्रणाली म्हणजेच डेड हँड यंत्रणा अजूनही सक्रिय आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतीन यांना वॉर्निंग दिली होती की युक्रेन विरुद्धची कारवाई आता थांबवावी लागेल, अन्यथा गंभीर परिणाम होतील. पण रशियाच्या माजी पंतप्रधानांनी मीडियासमोर येऊन माहिती दिली की आमची शीतयुद्धाच्या काळातली यंत्रणा अजूनही कार्यान्वित आहे. हे डोनाल्ड ट्रम्प यांनी विसरू नये. ही तीच प्रणाली आहे ज्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात कितीही बलाढ्य राष्ट्राध्यक्ष होऊन गेले पण त्यांनी रशियाचा नाद कधी केला नाही. रशियाच्या या डेड हँड प्रणालीला अधिकृतपणे पेरिमीटर सिस्टम म्हटलं जातं. ही जगातील सर्वात भीतीदायक आणि अत्यंत गुप्त अण्वस्त्र नियंत्रण यंत्रणांपैकी एक मानली जाते. या यंत्रणेचा उगम शीतयुद्धाच्या काळात 1970 ते 1985 या कालावधीत झाला, जेव्हा सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात अणुयुद्धाचा धोका शिगेला पोहोचला होता. त्या काळात सोव्हिएत नेतृत्वाला भीती होती की जर अमेरिकेने अचानक पहिल्यांदा हल्ला करून मॉस्कोसह संपूर्ण राजकीय आणि लष्करी नेतृत्व नष्ट केलं तर प्रतिहल्ला करण्याची क्षमता उरणार नाही. या भीतीतूनच डेड हँड प्रणालीची निर्मिती करण्यात आली. याचा मुख्य उद्देश सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी सुनिश्चित करणं हा होता. याचा अर्थ असा की जरी देशाचं नेतृत्व पूर्णपणे नष्ट झालं तरीही रशिया आपोआप अणुहल्ला परत करू शकेल. ही संकल्पना म्युच्युअली अश्युअर्ड डिस्ट्रक्शन या सिद्धांतावर आधारित आहे, ज्यामध्ये कोणताही देश पहिला अणुहल्ला करण्यापूर्वी विचार करतो, कारण त्यानंतर त्याचा स्वतःचाही पूर्ण विनाश होणार हे निश्चित असतं. डेड हँड प्रणाली ही पूर्णपणे ऑटोमॅटिक नसून ती सेमी ऑटोमॅटिक आहे, म्हणजे ती काही विशिष्ट अटी पूर्ण झाल्यावरच सक्रिय होते. ही प्रणाली भूकंपासारखे धक्के जे अणुस्फोटाचे संकेत असू शकतात, वातावरणातील रेडिएशन पातळी, हवेचा दाब, तसंच कम्युनिकेशन सिस्टम पूर्णपणे ठप्प झाली आहे का यासारख्या घटकांवर सतत लक्ष ठेवते. या सर्व गोष्टी अणुहल्ल्याची पुष्टी करतात आणि देशाचं कमांड आणि कंट्रोल नेटवर्क नष्ट झाल्याचं दिसतं. मग ही प्रणाली कमांड रॉकेट लॉन्च करते, जी संपूर्ण रशियातील अणुक्षेपणास्त्र युनिट्सना आपोआप हल्ला करण्याचे आदेश पाठवते. ही प्रणाली स्वतः विध्वंस घडवत नाही, पण ती हजारो अण्वस्त्रांना सक्रिय करण्याची क्षमता ठेवते आणि रशियाकडे अंदाजे 4000 पेक्षा जास्त अणु वॉरहेड्स असल्याने तिचा परिणाम जागतिक स्तरावर अत्यंत विनाशकारी ठरू शकतो. म्हणूनच तिला अनेकदा डूम्सडे सिस्टम असंही म्हटलं जातं. सध्याच्या स्थितीबाबत रशियाने अधिकृतपणे मान्य केलंय की ही प्रणाली आजही ऑपरेशनल आहे आणि काही अहवालांनुसार तिचे आधुनिकीकरण सुरू आहे. म्हणजेच ती केवळ शीतयुद्ध काळातील अवशेष नसून आजच्या जिओपॉलिटिक्स मध्येही सक्रिय साधन आहे. अमेरिकेचा या प्रणालीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिश्र आहे. एकीकडे अमेरिकन संरक्षण तज्ञांच्या मते अशा प्रकारच्या अर्धस्वयंचलित प्रणालीमुळे चुकीने अणुहल्ला सुरू होण्याचा धोका वाढतो, कारण ऑटोमेशन आणि सेन्सरवर आधारित निर्णयांमध्ये त्रुटी होऊ शकतात. दुसरीकडे काही विश्लेषक मानतात की ही प्रणाली प्रत्यक्षात
युद्ध रोखण्यासाठी उपयुक्त आहे, कारण ती शत्रूला पहिला हल्ला करण्यापासून रोखते. त्यामुळे ही यंत्रणा स्वतःच्या संरक्षणासाठीच एक अस्त्र आहे. अलीकडच्या काळात रशियन नेतृत्वाने या प्रणालीचा उल्लेख केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाजवळ अणुपाणबुड्या तैनात करण्याचे आदेश दिल्याचंही वृत्त आलं, ज्यामुळे या प्रणालीची आजही किती गंभीर दखल घेतली जाते हे स्पष्ट होतं. एकंदरीत डेड हँड प्रणाली ही केवळ एक लष्करी यंत्रणा नाही, तर ती शीतयुद्धाच्या काळातील तयारीचं एक उदाहरण आहे, जिथे सुरक्षा ही परस्पर विनाशाच्या भीतीवर आधारित आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही अशी यंत्रणा आहे जी एक स्पष्ट संदेश देते: जर रशिया नष्ट झाला तर जगही सुरक्षित राहणार नाही. आणि त्यामुळेच ती आजही जगातील सर्वात शक्तिशाली आणि धोकादायक प्रणालींपैकी एक मानली जाते. अमेरिकेच्या परकीय शत्रूवर आणि नेत्यांवर हल्ला करण्याचा मोठा इतिहास राहिलाय, पण रशियाच्या बाबतीत हा विचारही कुणी करू शकत नाही. कित्येक कारवाया अमेरिकेने केल्यात, पण त्या सिद्धही होऊ शकलेल्या नाहीत आणि त्याला गुप्त कारवाया म्हणून पाहिलं गेलंय. उदाहरणार्थ मुअम्मार गद्दाफी याचा 2011 मध्ये लिबियातील उठावादरम्यान मृत्यू झाला, ज्यामध्ये नेटोच्या हवाई कारवाया निर्णायक ठरल्या. इराकचा शासक सद्दाम हुसैनलाही 2003च्या इराक युद्धानंतर पकडून इराकी न्यायालयाने फाशी दिली, पण त्याची सत्ता उलथवण्यात अमेरिकेचाच हात होता. ओसामा बिन लादेनला 2011 मध्ये पाकिस्तानात अमेरिकन स्पेशल फोर्सेसने थेट ऑपरेशन करून खात्मा केला, जे अमेरिकेने अधिकृतपणे स्वीकारलेलं मिशन होतं. त्याचप्रमाणे कासिम सुलेमानीला 2020 ला इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन स्ट्राईकमध्ये ठार करण्यात आलं, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा तणाव निर्माण झाला. दुसरीकडे फिडेल कॅस्ट्रो यांच्यावर CIA कडून अनेक वेळा हत्येचे प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी ठरले. तसंच पॅट्रिस लुबांबा यांच्या 1961 मधील हत्येत अमेरिकेच्या अप्रत्यक्ष सहभागाबाबत अनेक संशोधनं आणि अहवालांमध्ये चर्चा होते. ताजं उदाहरण व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे रशिया आणि व्हेनेझुएलाचंही आहे. रशियाने हा धोका 45 वर्षांपूर्वीच ओळखला होता. अणुबॉम्ब असलेल्या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, उत्तर कोरिया, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, रशिया यासह एकूण 9 देश आहेत. पण रशियासारखी यंत्रणा यापैकी एकाही देशाकडे नाही. भारताचं तर नो फर्स्ट यूज हे धोरण आहे. चीनमध्ये अणुबॉम्ब पडण्याआधीच सूचना मिळेल अशा यंत्रणेवर काम सुरू आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधान एक गुप्त पत्र लिहितात अशी प्रथा आहे. पण अमेरिकेतही मानव संचलित यंत्रणाच आहे. पण रशियाने जे विकसित केलंय ते पुढच्या कित्येक दशकांचा विचार करून केलंय. युक्रेन सारखे कित्येक युद्ध रशियाने केलेत, पण अमेरिका आर्थिक निर्बंध लादण्यापलीकडे काहीही करू शकलेली नाही. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास शेअर करा आणि story.com ला सबस्क्राईब जरूर करा.